हे असा ब्राऊन कलर यायला पाहिजे व एकदम ज्युसी आहे. बापरे बघ, अरे बापरे बापरे बापरे. आणि हा दगड मग याच्यामध्ये सोडायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल फिशिंग तर बघायला मिळणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला भन्नाट कुकिंग सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा. भूल आलती तर आता मासे आहेत का? मासे आहेत गावले लोकांनी बघ. नाही आता 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 नाही, आता त्या दिवशीच ना. त्याची एक दिवसात ते भूल म्हणजे काय, कोणतं केमिकल सोडतं का? मग मळीचं पाणी, मळीचं कारखान्याचं पाणी आल्यामुळे का नाही माशाला ते एक प्रकारे विष पाण्याकडे होते नाही. मग असं ते बोलत नाही लोक काही, मासा खात्यात गेलो जेवण असलेलं ना ते आहे. मासोवाले असलं तर खरंच सांगतील, खरं त्याला गावत नाही. तसं काय नसतं, तसं काय नसते आमच्यात मासवाले. मासावाल्यांचं कशावर, फ्रॉगवर खेळू का कशावर? किती साईज काय कशाची? मरळीची आहे की 2, 2.5, 3 किलोची आहे, 4 किलोची आहे. असं असते ज्याला आपल्याला येईल ते ह्याला कुठे येईल त्याच्यावर ह्याला नाही. आपल्याला सांगू सरून येणार आहे 5 किलो पण माणसाला नाही आहेत का मरळी. ते म्हणजे काय साईज आपल्याला थोडंसं एक आयडिया आली ना तर माणूस त्या हिशोबाने तयार राहता ना. रोह आहेत केवढे आहेत तरी? 2, 2.5, 2.5च्या लेवलला. कटला आहे 5 किलो. कटला आहे का? बरंच मासा आहे. एवढीशा तळ म्हणजे तळ थोडंसं लहान आहे ना, तरी मासा बराच आहे म्हटलं. अच्छा, सोडल्यानंतर धरलेत नाही का? तिची ताकद चालून झाली होता मात्र झाली वडिलांनी असं धरून द्याय नको. एखादी सुट्टी बिट्टी असते त्यातच काढून द्याय मात्र करायची नाही. मागे फक्त कोणी थांबू नका. मागे मागे कुठलं एक इथनं मारून बघू यार. हा तिथं पण मारू, एक मारून बघतो इथं जर. तर आपण कसं कधी कधी तिथं जवळ असते ना, तिकडे गेलो आणि पळून गेली तर. मागे कोण नाही ना? अरे 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 तार कुठे? अच्छा, हा नाही. अरे अरे धरलं होतं, छोटी होती. हा वर बघते माणसं किती आहे तिथं. काटा होतो वालेली. कॅमेरा चालू आहे की बंद आहे? माझा डोंगर लाल लाईट चालू आहे. चालू आहे ना. चला मिळाले, बरं झालं. पोपट नाही झाला सरांसमोर. काढता का तुम्ही जरा? काढा काढू बाहेर. बरोबर गुंतले ना एकदम. चालेल ठीक. मला दिसू द्या. नाही मरत नाही आता, ती हुशार होऊन जाईल अजून. ते परत लागणार नाही गळाला. अरे पकडलं नाही, तेवढीच आहे. हा लहान आहे. मागून सर थोडस लागेल. यांच्या मागल्या बाजूने उठा, नाही गळ सगळं अंगात घुसला. आम्हाला ताप नको. तुम्ही बघा मागण्या करतो त्या बाजूने. अच्छा
नाही आहे ना कोणी मागे मरळ का बोट घेत आहे पकडलं कॅमेरा चालू आहे माझा आहे का ही मोठी जरा पहिल्यापेक्षा साहिल साहिल आहे आपल्यासोबत बघा साहिल सोबत आपण इकडे आलोय साहिल आहे आणि सोहेल आहे ती मोठी आहे थोडीशी एवढी मोठी आल्या केवढा गेला बघा ना तिने तिला वेळ दिला गेला तर तिला वेळ दिल्यामुळे एवढं काय जरूर कमी आता या बाजूला या बाजूला इकडे 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 ये लवकर दिसतात समोर हा फोन कर त्याला यालोय मग सांग नाही लागला का हा नाही नाही काढ 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 मोठा आहे घे ना चालू कर ना कॅमेरा चालू कर हा मरळ नाही शिवडाच आहे साहिलला मिळाला बघा मस्त ना अरे 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 बापरे 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 अरे काय रे मागून घे मागून हा मोठा आहे वाटतं रे लेत मोठा आहे वाटतं अरे बापरे 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 हा हे मासा हा हो मस्त ना काय मस्त साईज आहे बघा छान साईज मिळाली मस्त फाईट पण दिली त्यांनी स्पून बघा कुठं अडकलाय बरोबर त्याच्या तोंडाच्या कोपऱ्यालाच अडकतो कारण की याचं तोंड फार मोठं असतं बऱ्याच दिवसापासून फिशिंग करायचा प्रयत्न करत होतो पण फिशिंग काय होत नव्हती कोल्हापूरला आल्यावर मस्त फिशिंग झाली हॅलो नाही हा मासा मी म्हटलं पहिले याच्यातच अडकला का काय नाही मोठं नाही लहानच आहे कचऱ्यात अडकलं मला असं वाटलं ते थंडीमध्ये भर उन्हात पकडलाय बघा थंडीतलं भर ऊन हे 2 किलो झिंगे घेतलेत आपण थोडे लहान झिंगे आहेत हे आपण कालवण्यासाठी वापरूया आणि हे मोठे झिंगे आहेत हे आपण लॉलीपॉपसाठी वापरणार आहे मोठे झिंगे आपण क्लीन करून घेऊया व्यवस्थित क्लीन करायचे आहेत आपल्याला त्यांचे पाय वगैरे तोडून घ्यायचे आहेत त्यांचे नांग आहेत ते वेगळे करायचे आहेत हे अशा प्रकारे नांगे काढून घेतलेत
झिंगे तोडून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा मुंडक्याचा भाग आहे ना तो असा वेगळा करायचा आहे. मुंडक्याचा भाग असा वेगळा झाला आहे आणि याच्यामधला जो मांदा दिसतोय तो काढून घ्यायचा आहे. ही जी वेन आहे ही आतडी का काहीतरी असं हे काढून घ्यायचं आहे त्याचं. हे सगळेजण काढून घेतात ही आतडी, याच्यामुळे बहुतेक टेस्टमध्ये काहीतरी फरक येतो असं मला वाटतं. त्यानंतर याचे खवले जे आहेत ना हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. मांस लागणार आहे आपल्याला, खवले काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. व्यवस्थित काढायचे नाही तर हाताला लागतात हे खवले. हे अशा प्रकारे याचं मांस जे आहे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे धुवून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं मांदा काढायचा आपल्याला. मांद्यामध्येच खरी टेस्ट असते. हा मांदा आहे बघा, एक नंबर. मांदा म्हणजे फॅटच आहे. बरेच लोक विचारत असेल मांदा म्हणजे काय. हा अशा प्रकारे मांदा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे सगळे मोठे जे झिंगे आहेत हे स्वच्छ करून घेऊया. आणि हे जे मुंडकं राहिले हे पण आपल्याला लागणार आहे. हे लहानवाले झिंगे आहेत, हे कालवण्यासाठी आपण वापरणार आहे. तर हे थोडेसे वेगळे कट करायचे आहेत आपल्याला. बाकी सगळं सेमच आहे, फक्त थोडेसे वेगळे कट करायचे. मांदा कसा काढायचा यातनं हे पण आपण आधी बघितलं आहे. फक्त हा जो मांसवाला पोर्शन आहे हा कसा कट करायचा हे बघूया. याला बरोबर असं मधून कट करायचं आहे आणि याला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. आणि अशा प्रकारे याला स्प्लिट करायचं आहे असं. ओके, म्हणजे ह्या मांसमध्ये सुद्धा मसाल्याची टेस्ट येईल. अशा प्रकारे हे झिंगे जे आहेत हे कट केलेत. अशा प्रकारे हे मोठे झिंगे आहेत ना हे धुवून घेतले, ते कट करून घेतले आणि अशा प्रकारे यांचं मांस जे वेगळं केलं आहे. आता हे थोडे लहान लहान तुकडे करायचे त्याचे. याचा आपल्याला किमा करून घ्यायचा आहे एकदम बारीक बारीक. एकदा बघूया किती बारीक होतोय. ओके, थोडं आणखीन बारीक लागेल. हे अशा प्रकारे असा खिमा व्हायला पाहिजे, एवढा फाईन व्हायला पाहिजे. सेपरेट काढून घेऊया आणि राहिलेल्या झिंग्यांचा पण असा खिमा करून घेऊया. कांदा बारीक चॉप करून घेऊया आता. कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या हे बारीक चॉप करायचं आहे आपल्याला. हिरव्या मिरच्या आहेत थोड्याशा, 2 हिरव्या मिरच्या आहेत. कोथिंबीर पण घालायची याच्यामध्ये. लसूण पण घ्यायचं आहे थोडा. हे सगळं एकत्र चॉप करून घ्यायचं आहे. बारीक करायचं आहे, एकदम बारीक करायचं आहे. हे चॉप केलेले कांदे, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर हे या खिम्यामध्ये घालायचं आहे. मीठ घेऊया. पेपर पावडर. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माऊली मसाले वापरणार आहोत. माऊली गरम मसाला आणि माऊली काळा मसाला. लॉलीपॉपसाठी आपण फक्त माऊली गरम मसाला वापरणार आहे. जास्त नाही, अर्धा चमचाच घेतला आहे कारण की हे कमी आहे क्वांटिटी. साधारण 301 ग्रॅम असेल हे. जराशी हळद आणि ब्रेड क्रम्स सुद्धा घालणार आहे बॉन्डिंग एजंट म्हणून. म्हणजे याच्याने ते लॉलीपॉप जे ना ते असे मस्त गोल गोल होतील, चिपकतील. आणि हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हा 2 किलो झिंग्यांचा एवढा मांदा निघाला आहे. यातला थोडा मांदा सुद्धा वापरणार आहे आपण. हे अशा प्रकारे हे तयार झालंय. हे आपण थोड्या वेळ असंच ठेवूया. जमलं तर तुम्ही हे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे थोडंसं हे घट्ट होईल आणि याचा लॉलीपॉप चांगला बनेल. दगड आहे, दगडाची फोडणी देणार आहे. पहिल्यांदाच तुम्हाला आता झिंग्यांना दगडाची फोडणी दिली आहे असं बघायला मिळेल तुम्हाला यूट्यूबवर. दगड सर्वात आधी आपण गरम करायला ठेवूया. ह्या सगळ्या गोष्टींची चव आहे ना, म्हणजे झिंग्याची बोला, खेकड्याची बोला, मटणाची चव बोला, हे सगळं ना मातीच्या भांड्यात आणि चुलीवर केलं ना तरच त्याची खरी चव येते. तेल घेऊया थोडं, कारण की आपण मांदा पण घालणार आहे याच्यामध्ये. थोडा मांदा आपण लॉलीपॉपसाठी वापरला आहे. यातला अर्धा मांदा आपण कालवण्यासाठी वापरणार आहे. लक्षात घ्या, मांदा म्हणजे पण फॅटच असतं, त्यामुळे थोडं तेल कमीच घाला. मांदा मस्तपैकी विरघळला आहे. आता याच्यामध्ये वाटण घालूया. हे वाटण आहे भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबऱ्याचं. मस्तपैकी वाटण जे हे परतून घ्या मांद्यामध्ये आणि तेलामध्ये. एक नंबर सुगंध येतो रे, जबरदस्त. थोडंसं पाणी घालूया, हे जळायला नको म्हणून. माऊली गरम मसाला 1 चमचा माऊली गरम मसाला घेऊया. माऊली काळा मसाला 2 चमचे. मस्त मिक्स करून घ्या. माऊली गरम मसाला आणि माऊली काळा मसाला यांचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे. रंग बघा किती मस्त आलाय, म्हणजे काळा मसाला म्हटलं तर काळा रंग पण आलाय बरोबर वाटणाला. थोडंसं पाणी घालूया नाही तर जळेल. आलं लसूण पेस्ट मस्त सगळं परतून घ्या. मी एकदम स्लो हे ठेवलंय विस्तो,
हे सगळे धुतलेली डोकी आहेत, डोकी घालू याच्यामध्ये. हे नांगे आहेत, हे पण घालू याच्यामध्ये. ओके, थोडं अवघड काम आहे हे. एकतर तोडायला पाहिजे होते, चाकू व्यवस्थित नाही त्यामुळे नीट तोडता आले नाही मला हे. पण मस्तपैकी असं मसाल्यामध्ये परतून घ्या. हे पाणी घालूया थोडं, म्हणजे कालवण किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने. मस्तपैकी मिक्स करून घ्या. झाकून घेऊया, उकळून देऊया. बाजरीचं पीठ आहे जसं आपण नेहमी टाकतो. भाजून घेऊया थोडं, थोडं नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मस्त असा ना सुगंध येऊस तर याला परतायचं नाही, भाजायचं आहे. अजून हा उकळलंय, मस्तपैकी उकळायला लागलंय कालवण. मीठ घालूया. भाजलेलं बाजरीचं पीठ, म्हणजे हे घातल्याशिवाय ना चव येत नाही कालवणाला व्यवस्थित. याच्यामुळे कालवण थोडंसं घट्ट सुद्धा होतं. झाकून घेऊया. उकळायला लागलंय, तयार झालंय. आता याच्यात आपल्याला दगडाची फोडणी द्यायची आहे. आता ना हा विस्तो काढून घेऊया आपण. यातला दगड आपल्याला काढायचा आहे. बाबू काय करतोय मी. दगड बघा कसा लाल बुंद झाला एकदम. राख आहे ना याच्यावरची, ही राख काढून घ्या. हा लसूण घेतला याच्यामध्ये, थोडासा ठेचलेला लसूण आहे. त्याच्यावरती हा दगड ठेवायचा आहे मस्तपैकी. असं वरतून लसूण ठेवायचा असा थोडासा. हे असं मस्त वरतून तेल ओतायचं आहे. ओके, नाही बस. लसणाला बघा कशी मस्त फोडणी मिळते दगडाची. आणि हा दगड मग याच्यामध्ये सोडायचा आहे. ओके, दगड असं सोडल्याबरोबर झाकण लावून घ्यायचं आहे. हे आपलं कालवण रेडी झालं. दगड टाकल्याबरोबर हे उतरून घ्या. झालंय पूर्णपणे मस्तपैकी. आता हे असंच राहून देऊया. ह्या रेसिपीसाठी ना बटर भरपूर लागणार आहे, बऱ्यापैकी बटर लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बटर शिवाय ह्या रेसिपीमध्ये ना मजा नाही आहे. त्यामुळे बटर घालाच तुम्ही. एक काम करा की हे ना कमी फ्लेमवर गरम करा. जास्त जोरात फ्लेम असेल ना तर बटर जळतं. लसूण परता याच्यामध्ये थोडा. लसूण परतलाय. आता याच्यामध्ये मांदा घालूया. हा मांदा आपण ठेवला होता. फक्त बटर घालताना ना एक अंदाजा घ्या मिठाचा, कारण की बटर जे हे सॉल्टेडच आहे. मांदा फ्राय होतो तर काय मस्त सुगंध येतोय, जबरदस्त. थोडासा माऊली गरम मसाला घालूया, साधारण 1 चमचा. यार मांद्याचा काय मस्त सुगंध येतोय रे. माऊली गरम मसाला. मित्रांनो मी माऊली मसाले वापरतो कारण की माऊली मसाले ना पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल कलर नसतं आणि 100% नॅचरल असतात. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे ह्या मसाल्यांची चव जी आहे ना खूप जबरदस्त असते. अरे मीठ दुसरीकडेच पडलं. मीठ पण आधीच टाकून घेतलंय मी. तुम्ही याच्यामध्ये ना तिखटसाठी ना हिरवी मिरची सुद्धा घालू शकताय किंवा आपली मिरची पावडर सुद्धा घालू शकताय. पण मी पेपर पावडर वापरतो कारण की पेपर पावडरची चव आहे ना 1 नंबर असते तिखटसाठी. किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण पूर्वी आपल्या भारतामध्ये ना तिखटसाठी पेपर पावडरच वापरायचे. मिरची आपल्याकडे बाहेर देशातून आली आहे. हे अशा प्रकारे कट केले होते झिंगे लहाने. मस्तपैकी यांना ना हे बटर मसाला व्यवस्थित लागेल असा प्रयत्न करा. लिंबू पिळूया, अर्धा लिंबू आहे. सुगंध 1 नंबर येतोय जबरदस्त. म्हणजे तो मांदा फ्राय होतोय ना 1 नंबर. म्हणजे अशी भूक लागायला लागली आहे, पण आता हे शिजलं नाही म्हणून खात नाही. मस्त याच्यावरती हे बटर घाला, हे लवकर फ्राय होईल. काय मस्त फ्राय होतंय. अजून पूर्ण नाही झालंय, हाफ झालंय. अजून बराच वेळ आहे कारण स्लो फ्लेमवर आपण हे फ्राय करतोय. झाकून घेऊया आणि याला स्लो कुक होऊन देऊया. वाफेवर थोडंसं शिजवून देऊया. लॉलीपॉप बनवून घेऊया. त्यासाठी थोडंसं बटर लावूया हाताला. हे मांद्याचं भांडं आहे, यातच आपण अंड फोडून टाकूया. गावरान अंडी आहेत. मस्तपैकी फेटून घेतलं अंड. थोडे लहान लहान बनवूया गोळे. मला तर वाटतं झिंगा लॉलीपॉप पहिल्यांदाच कुठंतरी असेल. हे असं थोड्या वेळ ठेवल्यामुळे थोडंसं घट्ट झालं बघा.
आणि हा झिंग्याचा नांगा आहे, हा यात इन्सर्ट करायचा आहे तुम्हाला असा, आणि हे मस्तपैकी अशा अंड्यामध्ये बुडून घ्यायचे आहेत. ब्रेड क्रम मध्ये असे रोल करायचे आहेत. तळल्यावर एकदम कडक होऊन जाईल हे. अशा प्रकारे हे लॉलीपॉप तयार झालंय बघा. मस्त मोठं लॉलीपॉप आहे. बाकी सगळे लॉलीपॉप पण असे तयार करून घेऊया. अरे हे तर मी विसरलोच. हे चेक करूया. वाव, एक नंबर झालंय. काय मस्त फ्राय झालेत बघा. थोडंसं आणखीन होऊन देऊया, थोडं पलटी करून. एक नंबर झाले. भूक वाढायला लागली हे बघूनच. अशा प्रकारे हे एवढे लॉलीपॉप बनलेत. जे आपण मटेरियल बनवलं होतं ना, खिमा बनवला होता, त्याचे एवढे लॉलीपॉप बनलेत. हे पण झालंय आपलं. मस्त अशी बटरी आणि याच्यात त्यांना बटरशिवाय मजा नाही बरं का मित्रांनो. तेला जर तुम्ही फ्राय कराल ना तर तेवढी खास टेस्ट येणार नाही, तेवढी चांगली टेस्ट येणार नाही. हे बघा ना काय मस्त फ्राय झालेत. ही वरची बाजू आहे लाल लाल झाली आहे. खालची बाजू दाखवतो तुम्हाला. खालची साईड बघा, जिथे मांस आहे एकदम ज्युसी आहे. बापरे, बघितल्याबरोबर असं तोंडाला पाणी सुटलंय. हे झालंय, काढून घेऊया. ओव्हर फ्राय नको करायला. कढई ठेवून घेऊया आणि थोडीशी फास्ट करूया फ्लेम. कढई गरम होऊन देऊया. डीप फ्राय करायचं आहेत कारण की आपल्याला. तेल घेऊया. डीप फ्राय करायचं तर जास्त तेल लागेल. मी ना जास्त रिस्क नाही घ्यायची म्हणून हे असं याच्यामध्ये हे खड्डे खड्ड्याला काय म्हणतात, झाऱ्यामध्ये हे असं टाकतोय. ओके, एक एक करून असंच टाकतो म्हणजे हे तुटायची भीती कमी होईल. मित्रांनो, जर तुम्हाला माऊली मसाले मागवायचे असतील, माऊली काळा मसाला, माऊली गरम मसाला, अनेक मसाले आहेत त्यांचे, खूप जबरदस्त मसाले आहेत. तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्याच्याच खाली त्यांची वेबसाईट आहे. त्या दोन्हीकडनं तुम्ही माऊली मसाले मागू शकताय आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांचा नंबर आहे, तिकडून सुद्धा तुम्ही मागू शकताय. ओके, काय मस्त सुगंध येतोय रे, जबरदस्त. होऊन देऊया थोडंसं. लगेच हलवू नका, शिफ्ट पण करू नका, नाहीतर तुटतील. मग तुटले की मजाच निघून जाईल याची. थोडेसे फ्राय झालेत, कडक झालेत. तर आता थोडंसं यांनी शेप पकडला आहे तर यांना पलटी करू शकतो आपण. गॅस थोडा स्लो ठेवा, नाहीतर जरा काळपट होतील. लालसर व्हायला पाहिजे, काळपट नाही. हे असा ब्राऊन कलर यायला पाहिजे. व गुलाब जामुन जैसे लॉलीपॉप आहे हे झालेत ऑलमोस्ट. पण हे काय भारी दिसतंय बघा. ओ गॉड, लाल लाल लॉलीपॉप. वाव, हे असं व्हायला पाहिजे. इसको बोलते हे असली लॉलीपॉप. 2 मिनटं आणखी थोडंसं फ्राय होऊन देऊया आणि काढून घेऊया. असे डार्क ब्राऊन व्हायला पाहिजे आणि एकदम स्लो फ्लेमवर बरं का, लक्षात घ्या. ओ हो, इसे देख के तो भूख और भी बढ़ चुकी है. ठीक आहे, काढून घेऊया. वाव, झालेत बघा. वाव, एकच नंबर. दिस इज झारिया. मैं क्या कर रहा मेरे को नहीं पता, खाने वाला हूँ. झिंगा लॉलीपॉप शायद ही किसी ने बनाया होगा. याला जर साखरेच्या पाकामध्ये टाकलं तर झिंगा गुलाबजामुन पण होईल. कधी कधी मलाच कळत नाही माझ्या डोक्यात असले आयडिया येतात कुठून. वाव वाव, इसका रंग तो देखो कैसा हो गया है. और ये सबसे बड़ा लॉलीपॉप. और आखिर में सबसे छोटा वाला लॉलीपॉप. और ये हमारे लॉलीपॉप तैयार हो चुके हैं. एकदम यूनिक रेसिपी, झिंगा लॉलीपॉप, फ्रेश वाटर झिंगा लॉलीपॉप. टेस्ट करते हैं फटाफट तीनों रेसिपीज. फोडून बघूया सर्वात आधी झालाय का आधी. वो गरम गरम. वा, हे मुद्दाम शिजलंय का ते बघण्यासाठी असं फोडलं मी. खाऊन बघूया शिजलंय का. हे अशा प्रकारे बाहेर एकदम ब्राऊन आहे आणि आतमध्ये फ्राय झालंय.
खूप जबरदस्त आहे बापरे. म्हणजे आपलं प्रॅक्टिकल इतकं सक्सेसफुल होईल ना माहित नव्हतं. हा अफलातून अफलातून. म्हणजे मी पण हे पहिल्यांदाच बनवलं इथे. शब्द नाही माझ्याकडे, इतकं जबरदस्त म्हणजे सांगू शकत नाही मित्रांनो. मस्ट ट्राय रेसिपी आहे. सोपी आहे, इतकी सिंपल सुद्धा आहे, पण इतकी भारी लागेल मला खरंच वाटलं नव्हतं. 3-4 बाईट खाल्ले मी, पण प्रत्येक बाईटमध्ये ना सुपर मजा आहे, एकदम जबरदस्त. आणखी एक गोष्ट की हे जे नांगे आहेत ना हे सुद्धा तुम्ही फोडून खाऊ शकताय. फक्त ओढून खाऊ नका, फोडून खा. याला काटे असतात ना ते. हे असं मस्त याच्यातनं मांस निघेल, हे सुद्धा तुम्ही खाऊ शकताय. लॉलीपॉप खूप जबरदस्त आहे. टॅमरिन चटणी सोबत पण जबरदस्त लागेल मला वाटतं. टेस्ट करून बघूया टॅमरिन चटणी सोबत. एक मोठा बाईट घ्यायचा प्रयत्न करूया, पण गरम आहे, बघूया कसं जमतंय. फिलिंग ढगात अशी फिलिंग इतकं जबरदस्त आहे. खूप जबरदस्त, राहत नाहीये. खूप जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला 100% आवडेल. आणि लहान मुलांना तर हे अफलातून आवडणार, इतकी भारी रेसिपी आहे. इतकं गरम होतं ना ते माझी जीभ जळाली. आता कळतं जीभ जळाली. पण टेस्ट इतकी भारी होती की मला कंट्रोलच झालं नाही आहे. एक प्रॉब्लेम झाला आहे आपल्याकडे ना, कालवण बनवलं तर आहे आपण, पण कालवणसोबत खायला आपल्याकडे भात पण नाही, चपाती पण नाही. असंच नुसतं टेस्ट करणार आहे आपण कालवण. हे आपलं फ्राय रेसिपी जबरदस्त. ही पण वेगळी रेसिपी आजची. वाव. बटर सोबत हे सगळं फ्राय झालंय मस्तपैकी. याला ना फोडूया आपण. दोन्ही हातांची गरज लागेल, पण आपण प्रयत्न करूया एकाच हाताने फोडायचा. वाव, निघतंय एका हाताने. हे दोन्ही हात भरावे लागतात हे फोडायला. ओ गरमच आहे, हे पण खूप गरम आहे कारण की चुलीवरतीच ठेवलं होतं. हा कसा मस्त फ्राय पीस निघाला बघा. टेस्ट करूया, नुसता टेस्ट करूया, त्यानंतर मग चटणीसोबत टेस्ट करूया. काय भारी लागतं ना चावायला, तर इतकी मजा येते ना ते बटरमध्ये. बटर, लसूण आणि झिंग्याचा त्याचा मांदा, त्याचे कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त आहे. आणि त्यात माऊली गरम मसाला. अफलातून अशी टेस्ट पूर्ण अशी जिभेवर आहे ना, खूप जबरदस्त. टॅमरिन चटणी, टॅमरिन चटणी नाही नुसती, टॅमरिन डेट चटणी आहे. नुसती टॅमरिन चटणी वेगळी आहे. हा अख्खा मोठा जो घास आहे ना हा पूर्ण घेऊया आपण. खूप जबरदस्त आहे मित्रांनो, खूप म्हणजे सांगू शकत नाही इतकं जबरदस्त आहे. लाजवाब, सुपर से भी ऊपर. हे गरमच आहे. दगडाची फोडणी पहिल्यांदाच झिंग्याला कोणीतरी दिली असेल. झिंगा लॉलीपॉप कोणीतरी पहिल्यांदाच बनवलं असेल मला वाटतं. हा मोठा नांगा घेऊया. हा नांगा घेऊया आणि त्यासोबत मग त्याचं जे डोकं होतं डोकं घेऊया. हे डोकं पण खूप टेस्टी असतं बरं का मित्रांनो. हे चोकून चोकून खायचं असतं. थोडंसं कालवण घेऊया. सर्वात आधी डोकं कसं खायचं नाही हे मी तुम्हाला सांगतो, पण हे गरम आहे. काय करू, खाऊ का नको. गरम गरम खाण्यामध्येच मजा आहे. ग्रेव्ही कालवण काय जबरदस्त लागतंय बापरे. खूप जबरदस्त, अफलातून टेस्ट आहे मित्रांनो, अफलातून लागतं हे. असं घ्या आणि असं मस्तपैकी चोखा तळा जोपर्यंत त्याचा मांस निघतंय. आणि जेव्हा मांस निघणं बंद होऊन जाईल तेव्हा पूर्ण हे ना असं चावून त्याचा सगळा ज्यूस जो आहे तो बाहेर काढा. त्यानंतर हे असं काढून टाकून द्या. हा नांगा फोडण्या अगोदर आहे ना ग्रेव्ही टेस्ट करूया. तशी तर ग्रेव्ही ऑलरेडी टेस्ट केलीच आहे मी. ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबत वगैरे मस्त खाऊ शकताय, बाजरीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकताय. सुपर. माऊली काळे मसाले, माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला. आणि त्या दगडाच्या फोडणीमुळे ना याला थोडीशी अशी नाही का स्टोनी टेस्ट असते. ती एक जरा वेगळी टेस्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे रेग्युलर आपण जसं बनवतो ना तशी नाही, थोडीशी वेगळी टेस्ट आहे दगडाची फोडणी दिल्यामुळे. पण जबरदस्त टेस्ट आहे, वेगळी म्हणजे मस्त लागतंय. नांगा फोडूया. असं मस्त हे असं मांस काढून घ्या. सुपर मित्रांनो, सुपर. खूप जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. प्लीज फॉलो करा, तिकडे सुद्धा आपल्याला मदत होईल. इंस्टाग्राम आणि फेसबुकची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे जा आणि आपलं फेसबुक पेज आणि आपलं इंस्टाग्राम जे काय असेल ते फॉलो करा. 3 रेसिपीज बघितल्या, 3 युनिक रेसिपीज होत्या आणि तुम्ही ह्या सगळ्या रेसिपी ट्राय करून बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. सर्वात आधी ना हे डोकं आहे ना हे असं कसं खायचं हे तुम्हाला सांगतो. तर
तीन रेसिपीज बनवल्यात आपण झिंग्याच्या, इतक्या जबरदस्त. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा या सगळ्या गोष्टी. आणि व्हिडिओ जर आवडला, काय पण बोलतो मी. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि माझी चड्डी दिसते. नहीं गिरा विरा कुछ नहीं, मेरे को बस बैठ के खेलने का था.